राजधानी शहर महानगरपालिका चुनाव 2026 की तैयारियां जोरों पर है। इसी कड़ी में रविवार 4 जनवरी 2026 को प्रभाग क्रमांक 10 में एक भव्य जनसभा का आयोजन किया गया। ये सभा रेणुका मंगल कार्यालय दुना पिड़गांव रोड पर संपन्न हुई। इस जनसभा में लोकप्रिय खासदार बंडू जादव प्रमुख रूप से उपस्थित रहे। सभा के दौरान उन्होंने शिवसेना, उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी की अधिकृत उम्मीदवारों के समर्थन में जनता से संवाद किया। सभा में उपस्थित उम्मीदवार इस प्रकार है: धापसे रोहिणी मनीष, फाके वनिता दिलीप, कलमे विवेक मारोतराव, ऐजम अफनान खान। खासदार बंडू जाधव ने अपने संबोधन में जनता से चुनाव निशानी मशाल को वोट देने की अपील की। उन्होंने विशेष रूप से ऐजम अफनान खान की सराहना करते हुए कहा कि वो शिक्षित, समझदार और विकास की सोच रखने वाले युवा नेता है। बंडू जाधव ने कहा कि यदि इस पूरे पैनल को जनता एक मौका देती है तो प्रभाग 10 में बुनियादी सुविधाओं, सड़क, पानी, सफाई, शिक्षा और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों पर तेजी से काम किया जाएगा। उन्होंने भरोसा दिलाया कि यह पैनल जनता की आवाज को प्राथमिकता देते हुए पारदर्शी और विकासोन्मुख कार्य करेगा। सभा के दौरान बड़ी संख्या में नागरिकों की मौजूदगी रही और पूरे माहौल में चुनावी उत्साह और जोश देखने को मिला। काँग्रेसचा महापौर करणार पण विशेषतः प्रभाग 10 वर खासदार साहेब व्यासपीठावर विशेष लक्ष आहे, कारण मी जोडून बघेल म्हणून मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटते की उद्या येणाऱ्या 15 तारखेला या प्रभागामधून 1, 2, 3 नाही तर 4 मशाली निवडून येतील। साहेब आपण एक विशेष केलं, कारण प्रभागामध्ये मी होतो 2-4 मशाली आणखी सोपं झालं नाही। हे कोणाही मध्ये मध्ये काही करू नका, फक्त मशाल मागा, करीतच बसू नका, कारण प्रभाग 10 ला पूर्ण 4च्या 4 निवडून आणण्यासाठी खासदार साहेब प्रयत्न करत आहे। या परभणी शहरामध्ये अनेक वर्षानंतर संधी आलेली आहे। तुम्ही बघत असतात कालच्या 2024च्या लोकसभेमध्ये असं, विधानसभेमध्ये असं, या शहरातल्या लोकांनी दोन्ही आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आणि विश्वास करून या शहरामध्ये कधी शिवसेनेचा उमेदवार इतक्या मताने आपल्याला दिसून कधीच मताधिक्य मिळत नव्हतं, एवढं मताधिक्य मिळालेलं आहे। आणि या जनतेचा या दोन्ही नेत्यावर विश्वास असल्यामुळं आणि खासदार साहेबांच्या राजकीय अनुभवामुळं या प्रभागामध्ये आपले उमेदवार विजयी होणार आहे। मी कार्यकर्त्या सगळ्या सदस्यांना एवढीच विनंती करतो की राहिलेले जे 8 दिवस आहेत, 4 तारीख आणि 14 तारखेपर्यंत प्रचार आहे, जे खासदार साहेब आपल्याला सांगतील, आपल्याला ज्या उमेदवार जिम्मेदारी देतील, जे काय आपल्याला आपली पॉलिसी ठरत, पण मी तुम्हाला एक सांगू शकतो की साहेब आपण अजून खानसारखा फार मोठा माणूस ज्यांची आयुष्याच्या काँग्रेसमध्ये काही आपण बघितले, फक्त तुमच्या शब्दाला, तुमच्या विनंतीला मान आणि मशाल घेतली आणि त्यांच्या परिवाराचं जे काम आहे हे एक निर्मळ स्वच्छ पाण्यावानी काम आहे। त्यांनी कधी कुणाचा जातीवाद केला नाही, त्यांनी मानव धर्माची सेवा केलेली आहे। म्हणून त्या उमेदवाराचा आणि आजचे मग कल्याणातील हाके जे असेल, धापसे जे असेल, सगळ्यांना गुन्हेगाचा फायदा होणार आहे। आपण सर्वजण खासदार साहेबांना ऐकायला आला, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि येणाऱ्या 15 तारखेला आपल्या 4 उमेदवारांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करावा एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय सांगितलं हरमनाचं मंदिर जे उभं केलं ते इरफान पायनं उभं केलं, त्यांच्याची उमेदवाराला सांगितलं, तर या ठिकाणी सर्व शिकलोर फॅमिली आहे, तर या ठिकाणी खासदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना, काँग्रेस, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार 4 आहेत। त्या 4घांची निवडणूक निशाणी आहे मशाल, आणि या मशालीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय दादा आल्या, आमच्या इरफान भाईचे जे कनिष्ठ छोटे शकील भाई, 4 उमेदवार या सगळ्या बैठकीच्या नियोजनात ज्यांनी पुढाकार घेतला ते सर्व, एक नाव घेतलं
घेतलं आमचं घेतलंच नाही. म्हणून ज्यांनी ज्यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतलाय उमेदवार सोडून ते सर्व प्रमुख पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व मतदार बंधूंनो आणि मित्रांनो, प्रथम मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की आपण सगळेजण या ठिकाणी एका रस्त्यावर आणावं लागेल, नंतर आपण रस्त्यावर येऊ. आणि एवढ्या कमी वेळात रात्री आम्हाला 1 वाजता ठरले आणि सकाळी निमंत्रण गेल्याबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळेजण आला, त्याबद्दल प्रथम तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक मित्रांनो, हा प्रभाग आपल्या विचाराचा आहे. आपण बघितलं असेल 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे पाठाला आपल्याला उभं टाकले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं काम केलं. केवळ 2 मतांना आला, ते पण मशीनमध्ये निवडून आला होता 9 मतांना. आणि उरलेले जे बॅलेट पेपरच्या मतामध्ये ह्यांचे एका विश्वासू सहकार्याने बॅलेट टाकले नाही आणि या 2 मतांना पराभव स्वीकारावा लागला. पर्यटनाची पराकाष्ठा केली. नुसती 8 महिन्यात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नाही घेतली, त्याला आर्थिक मदत सुद्धा आम्ही पाठवली आणि ह्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे गेलो. अशा परिस्थितीत ह्या प्रभागामध्ये जरा सोयऱ्या झाल्याचं राजकारण सर्व लक्षात ठेवावं. ह्या जिल्ह्यामध्ये सोयऱ्या झाल्याचं राजकारण जमून घेतलं नाही. आमचे सगळे सोयरे इथे बसलेले सगळे माझे सोयरे. चला वर्ण पार मोहली मशाल. समाज कार्य करत असताना सगळ्या समाजाला सोबत घेऊन करायचं असते. एखादा घेऊन देणे आहे, हम देखते क्या होता नहीं देखे, हिंदू है मुसलमान है देखे हम किसी को खाना खिलाने का है जरूरतमंद, हम देखते क्या होता उनके समाज का है धर्म का दान देने का है, देखते क्या कोई धर्म का या और किसी लोग मुसलमान के ऊपर जम दे मुसलमान को उम्मीदवार खड़ा करके शुक्र लाने जम दे 4 मुसलमान के का हो एक मुसलमान नहीं जमता. अरे गलत रोमन फैला के उनका उल्लू सीधा करने के पीछे ये पड़े वाले. मैं वो ईमानदारी से बोल हिंदी में बैठे बात करता हूँ, मराठी बोलतो हिंदी बोलतो मैं तो मिक्स समझते सगळं. मला एवढ्या जरा सगळ्या पदाने महामाच्या ईमानदारीने आपल्या सांगा डॉक्टर सुरू असेल तुमच्या ओळखीचं तरी आहे इमानदारी सांगा कोणाच्या ओळखीचा असताना हात वगैरे की माझ्याने चांगला परिचय त्याच्या दवाखान्यात गेल्यावर तुमच्या बहिणीचं माईचं बायकोचं कधी फुकटमध्ये ऑपरेशन केलेलं इमानदारी सांगा. चला मी सांगतो की 100 रुपये तरी 1000 रुपये सरकारी दवाखान्यात सगळी मदत करून आम्ही फुकट करून दिला असतो. त्याला म्हणतो आम्ही सरकार काय अधिकार आहे फक्त पैसेवाले म्हणून ते सागर शिंदे उद्या झाले कोटीकर साहेबांना खूप तोडतो बैठका त्याचं योगदान काय आहे बाबा साहेबांच्या माणसाची मध्ये आणि खोटं बोलत आम्ही आणि एसटी कॅटेगरी खेडेवाले आपण पैसा देतो रे तो हमारे मेहमान आपल्या तुम्हाला तुम्हारा काम होगा. पिछली बार भी मैंने हमारे सोहेल जौस इरफान भाई जावेद जागीरदार वाले जागीरदार ये कुछ लोगों को बिठा के मैंने ये कहा कि भाई कुछ ना कुछ वोट हमको दो. हमने इतनी गुजारिश करे सबसे और कुछ वोट हमको मिले आपने इसलिए हम वहां तक पहुंचे. लेकिन हिंदी में कहावत है कि कुत्ते को खीर हजम नहीं होती. कहावत है बोला मैंने तो हमारी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की दररोज आपला आयोजन हा एक उच्च शिक्षित मुलगा ज्याला बीटेक एमटेक केले आणि त्याला काही राजकारणाची काही नाही त्याला पण त्याचं खानदानी मुले हे आजोबा आमदार होते त्याचे वडील इरफान भाई यांनी काँग्रेस कमिटीमध्ये सगळ्या मोठ्या पदावर काम केलं. एक राजकीय वारसा आहे आणि त्या वारशाच्या अनुषंगाने त्याला समाजसेवा करण्याची इच्छा आहे.
मध्ये काय केलेले परभणीमध्ये एक ठिकाणी उभे तिथे काही लोक निवडून आले पैशाच्या टाकीवर भाजपला मुसलमानाचा म्हणजे मुसलमानाला घडवण्याचं काम करते आणि आंध्राला चढवण्याचं करते आम्हाला तो खुली किताब है हम तो दया दिल से चालते हैं त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बलवेगिरीला बळी पडायचं नाही त्यांच्या पैशाला कधीच पडायचं नाही आणि राष्ट्रवादीचा तर विषयच नाही राष्ट्रवादी भाजप यांचे लक्षात ठेवा राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपला मतदान कारण उद्या निवडणूक झाली ना की लोक एकदा येणार आम्ही निवडणुकीपुरतं वेगळे लढलो होतो आता आम्ही सत्तेसाठी एकत्र बसणार ही भूमिका त्यांची आहे आणि बरी असं सगळे आधी मुख्यमंत्र्यांच्या मंडळीला मांडल्यावर बसला आणि तर सगळ्यांनी त्यामुळे तुम्ही विचार करायचा सगळ्यांनी मतदारांनी या लढाईचा आमंत्रण देऊनेश्वर काही खरं नाही त्यामुळे या लढाईच्या राष्ट्राला लागायचं नाही या मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला 40 उमेदवार मशालीचे या प्रभागात निवडून आणायचे लढवायची नाही 4-6 महिने अगोदर 2 महिने अगोदर महिना अगोदर लागायच्या अगोदर म्हणला असता की मी काही लढणार नाही पण निवडणुकीचा काम करायच्या 2 दिवस अगोदर तो पळून आमचा फेरमान सुद्धा होत नव्हता उद्याचा शेवटचा दिवस मतदानाचा फॉर्म भरायचा रात्री आम्ही काय तयार केला रात्री म्हणजे पक्षाची एवढी बेमारी आणि पक्षात राहणाऱ्या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे माझं डोळे लागून दूध पिते तिला वाटते मला कोणी बघत ना पण त्याच्याकडे सगळ्यांच्या नजर असतात हे लक्षात ठेवा कधी करणार म्हणजे छोट्याचा छोटा असो की मोठ्याचा मोठा असो मैंने जिंदगी में कभी किसी की परवाह नहीं किया मैं सिर्फ वही लोगों से डरता हूँ एक आम जनता से और परवाह नहीं जिंदगी में आदत बढ़ावा देने वाले दो ही लोग हैं बाला साहब ठाकरे और एक आप और ऊपर वाले का इसलिए उसके आगे में किसी को गिनना भी नहीं मैंने गिना भी नहीं खास के मेरे पर प्यार करो जो भी है तुम्हारी दौलत है तुम्हारे बदौलत है म्हणून आपल्या सगळ्याला माझे हातून विनंती असणार आहे की ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे प्रस्तावितांना लढायची निवडणूक आजपर्यंत हेच राष्ट्रवादीवाले मुसलमानाच्या वोट बँकेवर या ठिकाणी या वार्डात निवडणुका जिंकले आता हिंदूची वोट बँक सुद्धा भाजपकडे पाहिजे मुसलमानाची वोट बँक आपल्याकडे काय मेजर आली पूर्ण झाली वोट राष्ट्रवादी खायला का ना हिंदूला मुसलमान तिथे म्हणले पैसे लागू सध्या त्यांचा पराभव झाल्याचा समोर दिसतोय आणि भाजपवाल्यांचा तो विषय त्यामुळे आपल्याला एक चांगली सुवर्ण संधी आहे गरीबातले काही परिवार आहे भरपूर शुभम हाके आमच्या दिलीपराव हाके आमचे बालमित्र आहेत त्यांचा मुलगा आहे तुमची होती आहे ना त्याची आई होती शुभमची कलमी आपला जुना सहकारी आहे नगरसेवक राहिलेला आहे एक चांगला दिलदार माणूस आहे फक्त तो जरा समाजामध्ये जातीने जाऊन मार खाला गिरगेकर पाटील देशमुख असतो वकील राहिला सगळे राहिले पण गरीब ही संधी झाली अशा पद्धतीचं काम कलमीने या ठिकाणी केले आणि शिवसेनेचाच नगरसेवक होता त्याची मंडळी होती मनोज पवार या वर्गामध्ये आपण निवडून आणला आम्ही जेवढं काय करायचं तेवढं प्रयत्न आम्ही सगळे प्रयत्न केले माझ्या आपल्या सगळ्याला हातून एवढीच विनंती आहे इथं आलेल्या प्रत्येकाला तुमच्या मायबापाची शपथ आहे की कोणाचाही विचार करू नका माझाही करू नका फक्त मशालीचा विचार करा पैसे कोणाचे घेऊ नका असं म्हणणार नाही कधीच पैसे कोणाचे घेऊ नका मी असं कधीच म्हणणार नाही आले अंगावर घेतले शिकावर पैसे घेऊन मोबाईल करायला कारण ते पैसे आपले देत नाही हे त्या बापाच्या घरचे पैसे हे सरकार ह्याच्या पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकायला लागले मग ह्याचे पैसे घ्यायला काय हरकत नाही बघा शेतकऱ्याची कर्जमाफी करून आले आमचं राज्यात सरकार येऊ द्या आमचा मुख्यमंत्री
तुला भेट पैसे घेऊन सोडून द्या. हे सगळे काम करणारे माणसं आहेत. ते मनोज दापसे लहानपणापासून या वाघापर्यंत संघर्ष करून त्याचं जीवन तयार झालंय. त्यामुळं अशा स्वरूपाची ते बाकी बाबा जरी काही नाही केलं तरी पोरांना सक्रिय होऊन या प्रभागामध्ये चांगलं काम करून पण जेसीला म्हणजे आपली खूप सारा पोट करेगी इसकी गारंटी नहीं है. थोड़ा तो समझ के लिए चुनाव बहुत हार्ड है. पैसे वालों की दुनिया है. पैसे बहुत ज्यादा चुनाव में अपनी मेहनत के पैसे फुकट के नहीं है. ये दौर में नहीं आपको लगते नहीं चले जाएंगे. इसलिए अच्छे थोड़ा समझदारी और समझदारी का ये कल्चर रहेगा. और हमने उसकी तमन्ना होने के बावजूद भी हमने उसको कंट्रोल करके ढूंढने लगाए. अब कल तक सक्रिय नहीं था लेकिन आज रात से कल से हमने बात करे सब उम्मीदवारों से हमने उसकी मुलाकात करा दी है. अब उसके दिल में जो कुछ थोड़ी बहुत नाराजगी थी वो हमने उसकी पूरी दूर कर दी है. अब मैं चारों उम्मीदवारों से बोलूँगा कि जैसी आपकी चुनाव में अच्छे तरीके से करेगा उसके बाद वाटत सगळे नाव ज्यांचं नाव येतं ते लाखाचं ज्यांचं नाही येतं ते 16 लाखाचं. म्हणजे त्याला एखादं नाव नाराज होतात. त्यामुळं माझी फक्त एवढीच विनंती असणार आहे आपल्या सगळ्याला की ही निवडणूक तुम्ही हे दाखवून द्यायचे पैशाला सगळं काही होत नाही. भारतीय जनता पार्टीला वाटते की पैशाला सगळं काही होते काही पण पैशाला सगळं होत नाही हे आम्हाला दाखवून द्यायचे. आणि कोणी हिंदू मुसलमानाची जर व्याख्या करीत असेल तर तुम्हाला मुसलमानाची मतं जमतील मुसलमानाचे उमेदवार जमतील आणि आम्ही उमेदवार केले की तुम्हाला जागे असू शकता का जागे केला. या इरफान भाईच्या मुलांनी इरफान भाई त्यांच्या कालखंडी आता ज्या ठिकाणी 5 वेळा सांगितले की मंदिर करून तुम्हाला सगळ्याला दिलं ते इतक्या वर्षापासून त्यांच्या स्वतःची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे त्यांची वसाहत आहे स्वतःची. कधी कोणी एखाद्या हिंदूला त्यांच्याकडून त्रास झाला एखाद्या मुलाला त्यामुळे अरे आम्ही पुढच्यासोबत कसं वागू कसं पुढच्याकडून आम्ही अपेक्षा करू आम्ही आरोग्य कार्य म्हणतात. त्यामुळं त्या परिवाराविषयी परभणीमध्ये तुम्हाला परिवार एकदम सामंजस्यानं वागणारा परिवार आहे. मला आठवत 2003 ला एक घटना झाली होती आणि त्या मसुद के बॉम्ब के बाद में अपने गांव में लोग समझा रहा था अपना शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस का जबर क्या ना जबर था वो उधर से आया फिर हम मेरे पास फोन आया कि तुम्हारे घर पे लोग आ गए. फिर मैं वापस जा रहा था इरफान भाई सामने से आए बोले उधर बचा मेरे घर पे लोग आए तुम क्या बोलो उधर मैं चलो भाई हम दोनों हमारे घर चले गए और उधर करके बात करते असे एक मनगणावर लोक आहे. त्यामुळे कोणाच्याही भूताला कोणाच्या आमिषाला तुम्ही काही बळी करू नका. ज्या दिवशी हे मुसलमान म्हणून जातीवाद करील त्या दिवशी मी हिंदू म्हणून तुमच्या सोबत उभा राहील. मला एक सांगा की भारतीय जनता पार्टीचा कोणता कार्यकर्ता कधी रस्त्यावर उतरून जनगणना का त्या सरकारमध्ये उतरून करतो का. साला जनगणना हमने कहा था के नाम पे जेल में गए हम पुलिस की लाठी गाड़ी लाए हमने और सत्ता में बैठे सारे ये चोर. म्हणून माझी विनंती आहे या लढ्याचा आमंत्रण प्रदेशकडे करणारे मागे आले नाही या लढ्याच्या भूताला बळी पडू नका. आपल्या प्रभागात आपल्या कानाखालची माणसं कधी जाऊन कधी तुम्हाला 15 वर्षापासून तुमच्या वाड्यात तुम्हाला कधी जाऊन तुमच्या घरी बोलून तुम्हाला त्याच्या घरी बोलून तुम्हाला चहा पाणी मानत नाही एकटा बी नाही कधी तुमच्यासाठी कुठं झालंय का तुझं काही काम आहे विचारलं तुम्हाला कधी ह्याला फक्त का द्यायचे आता तुम्हाला म्हणत नाही सगळ्याला आपल्या कामाला येणारा म्हणणार तो मी सुटून गेली पण जे आपलं काही कामच करणार नाही फक्त मतदानाला येणारा मुद्दा दिसणारच नाही मग अशा मुद्द्याला आपण मतदान का म्हणून सगळ्यांना माझी हात करून विनंती असणार आहे. मराठी उपयोग आपण सामाजिक मानवी ठेवून काम केलं पाहिजे. त्या पृथ्वी तलावर जन्म
देणं लागतं आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका कोणाशी पाळून आपण काम केलं पाहिजे. नगरसेवक म्हणजे तो समाजसेवक आहे आणि समाजसेवकाचं काम असतंय की गरीब लोकांची कामं केली पाहिजे. तुला निवडून दिले, कोणाची अडचण आहे, कोणाची कौटुंबिक अडचण आहे, कोणाची पाण्याची आहे, कोणाची सफाईची आहे, कोणाची नाल्याची आहे, कोणाची रस्त्याची आहे, एखाद्याला शाळेला पैसे द्यायला आदेश समजतो. त्यामुळे या सगळ्या लोकांना आपण मदत केली पाहिजे. आता या शाळेच्या समोर सरकारी जागा लावायची गाडी घ्यायचे पैसे एवढे मोठे मग अशा लोकांना मतदान करायचं नाही. बरं तुम्ही पैसे घेऊन मतदान केल्यावर तुम्हाला काय दाखवणार, तुम्हाला काय करता? तुम्ही जाऊन एखाद्या पैसे घेऊन मतदान केल्यावर तुम्ही त्या माणसाला निवडून आलेल्या माणसाला एखाद्या अधिकाऱ्याला बोलू शकता का? ते म्हणणार जरा कुठेतरी पैसे घेतले. त्यामुळं आपल्याला या लोकशाहीचं पवित्र दान हे आपल्या विचारानं करायचं, आपल्या विचारांच्या माणसाला करायचं, हे आपण ठाण ठेवा. आणि आपल्याला आता एक आपली सांगत आहे की आपल्या या वाड्यामध्ये नेहमीचा विवाद व्हायचा, आपल्याकडे मुसलमान शोधले यायचे आणि तिकडे मुसलमान आपल्या विरोधात जायचे. पण यावेळेस शिवसेना आणि मुस्लिम समाजाला सुद्धा पाहण्याची मदत आपल्या त्यामुळे हे आपल्यावर सोपी होणारच नाही. फक्त तुम्ही गाफील राहायचं नाही. तुम्ही जर गाफील राहिला तर आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला आधी सांगितले की पैसे कोणाचे घेऊ नका, असं मी कधी म्हणलो नाही आणि मतदानावर नाही. पैसे सगळ्यांचे घ्या. जसं त्यांनी आपल्याला निवडणुकीत मत घेतले, कर्जमाफी करतो मागला, तसं आपण मी पैसे घेऊन कर्जाकडे बघता. तो विचार तुम्हाला काम असतं केलं नाही तिथे मशीन कशी आली बघायला खरं ते तुम्ही आले आणि इकडे मशाली वेगळा विषय. त्यामुळे ह्या प्रभागात अशाही शिवाय दुसरं कोणी घेऊन येणार नाही. गेल्या वेळेस जेवढ्या ताकदीने मी या प्रभागात लढलो त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन त्या कोणाच्याही केसाला धक्का लागला त्याचा जिम्मेदार मी आहे. फक्त आपली माणसं काही एवढी श्रीमंत नाही की त्यांचे एवढे पैसे तुम्हाला मिळतील. खर्चा पाणी हे बाकी सगळे आमच्या गरीब माणसं काय करणार, पैसे आमच्याकडून नाही. आम्ही कार्यक्रम करतो, निवडणूक लढतो, हे कार्यक्रम त्यांच्या जीवावर. आमचा कार्यक्रम आहे कभी किसी को पैसे नहीं दिया, कभी किसको मैंने खिलाया नहीं, कभी किसको मैंने तुम्हारा खाना खिलाया नहीं. मैं बोलता हूँ मैं वेज खाना खिलाता हूँ, मैं तुम्हारा खिलाना नहीं है. उसके आगे में मुझे बोलना नहीं, वोट देते तो दो, नहीं तो मत दो. लेकिन मैं इतना कुछ नसीब हूँ कि मेरे लोगों ने, बदनीकों ने एक बार नहीं तो 5 बार हमारा जिंदगी के आखिरी सांस तक इसका इन सबका एहसान हूँ. मैं कितना भी कुछ करूँ तो मैं एहसान नहीं हूँ. एक बंदगी शिवसेना बाला साहब ठाकरे और ये सब बैठे सामने सब मेरे मतदान, ये मेरे जिंदगी के शिल्पकार है, मेरे जीवन के शिल्पकार है. आज भी बहुत बड़े बड़े ऑफर हैं कि तुम बागी छोड़ो. मैं बोला जिसने आपने को बनाया है अपने आखिरी सांस तक उसके साथ लेना है. नहीं जाऊंगा या नहीं हो या हमारे आनंद साहब हम दोनों में तय करने वाला है कि हम आखिरी सांस तक उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी के साथ रहेंगे. आपने को इतने इतना सबूत देने के बाद आप उनसे बेईमानी करना अपना दिल गवाही नहीं कर. म्हणून आपण सगळ्या नशिबान आहोत. आता चांगल्या प्रकारचे आपल्याला कामं करायची. या प्रभागामध्ये ज्या काही उरल्या आता हे रस्ता केलेला आहे हे आमदार साहेबांनी केला. इसका बयान करना पड़ेगा राष्ट्रवादी अंदर जो भी आपने काम करे हमने क्या करवाया, लेकिन इन्हें तो कुछ भी नहीं करे. लेकिन अभी दक्षिण रस्ता आपण चालू केला आणि तुमच्या भागातल्या ज्या काही रस्त्याच्या छोट्या मोठ्या काही समस्या असतील मी खासदार आणि राव पाटील आमदार आम्ही दोघं मिळून तुम्हाला या निवडणुकीच्या नंतर आम्ही आमच्या निधीतून तुम्हाला करून द्यायचं सुद्धा आतापर्यंत आम्ही जरा आकार बघत होतो. ह्या वेळेस आम्ही आता सगळ्या ताकद आहे तुमच्यासोबत.
आणण्याचा प्रयत्न करू. एक चांगल्या प्रकारची परिस्थिती या शहरामध्ये आहे. पहिली वेळ या महापालिकेवर शिवसेना काँग्रेस युतीचा झेंडा फडकणार आहे. सगळ्या शहरामध्ये फिरा, सगळ्या वार्डात फिरा, तुम्ही जिकडे जाता तिकडे तुम्हाला मशाल दिसत आणि जिथं काँग्रेस होते तिथे काँग्रेस दिसत. आता माझं जुन्या घरापाशी तिन्ही काँग्रेस निवडून आले, तिन्ही काँग्रेस निवडून आले म्हणून पुढचे कोणी असं तरी नाही करणार. कारण एवढी मोठ्या क्रांतीला आपण या ठिकाणी ही काळ्या दगडावरची रेल्वे महापालिकेवर मशालीचा आणि काँग्रेसचा झेंडा फडकणार. तुमच्या मनात शंका असतील तर मला सांगा. त्यामुळे आपण सगळेजण आता काफी मानला आणि महापालिकेवर झेंडा फडकायचा मशालीचा आणि वार्डामध्ये उमेदवार पडायचे आपले सगळ्याच्या तुमच्या वार्डात उभा मग काम कोण करेल. त्यामुळं मराठीतील पण भागामध्ये जेव्हा उघड्यावर बसावं पण वाडे आपला असावा. त्यामुळे हे 4 वाडे करावे लागते. ये 4 तुम्हारे हाथ की शिला है. ये चारों को चुन के नाम आपका सबका भला बनता. इतना ही नहीं कहूँगा. और यहाँ पे जो पार्टी के केडर के कार्यकर्ता हैं उनके भी टिकट है और बांट दी. और हम तो केडर के लोगों को टिकट दी. ये आगे का चौका कई सालों से शिवसेना का काम है. हमने उसको ये तो शिवसेना का नगर सेवक रह चुका है. इसको हमने ये बार हमारा साथ उसको दी और ये तो खाली कांग्रेस हमने गलत करेंगे. हमने किसी को आया लाया नहीं, कोई उठा के इधर लिए नहीं. हमने जो हमारे हक के आदमी है उनको खड़े कर रहे हैं, उनको वोट मांग रहे हैं. ठीक है. अब हमारे ये कॉन्फिडेंस में हमारे लोग और इच्छुक थे उनको मिला नहीं. मैं उस वक्त की माफी चाहता हूँ. अभी नहीं दे सके लेकिन नेक्स्ट टाइम हम तुम्हारे बारे में सोचेंगे. देखिए देखो आज हम एक काम कर रहे हैं, अगले 5 साल दूसरा काम करें. आज की शुभ संधि के लिए और किसी को आगे के लिए, लेकिन हम अगर दूसरों को छूटे करेंगे तो फिर आप लोग कभी त्याच्यामुळं आपल्या ज्या पाहिलेल्या वस्तू शेजारच्या वृक्षाला बसण्यापेक्षा त्यामुळं आपण सगळ्यांना कुठलाही मनात संकोच न ठेवता एका चांगल्या निष्प्रभ भावनेनं आपण या शिवसेना आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार या 4 जणांची निवडणूक निशाणी मशाल या मशाली समोर बटन दाबून त्या चौकाला निवडून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की तुम्ही उठवायचं आपली यंत्रणा पुढे करा. उठवायचं एका बरोबर 800-850 मतदान असेल. 21 बूथ आहे तुमच्याकडे. 21 बूथची यंत्रणा त्या बूथमधलेच कार्यकर्ते पाहिजे त्या बूथवर. आता पहिली 1 नंबरचा बूथ आहे त्या बूथवर